गणवरली अंबाबाईया मायवानी अंबाबाई। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आपण मालेगावला जातोय नाईट टाळी वाजण्यासाठी, रात्रीचा प्रोग्राम आहे। तर आपण काल लखनपूरला वाजवला मांडो आणि काल यायला आम्हाला इथं ताराबादला 1 वाजून गेला होता। तर बघू शकता जस्ट पाणी उघडलं आहे, पावसाळा चालू झाला आहे आणि आताच पाऊस बंद झाला, गाडी झाकलेली आहे। आता वाजताय 12:30। तर मी त्याच्या अगोदर जातोय, शार्पीची गाडी घेऊन जातोय मी नामपूरला, कारण आपले महाराजा बँडचे संचालक आपले रवी भाऊ त्यांच्या गाडीचं काम चालू आहे, म्हणून मला जरा अगोदर जावं लागेल। त्यांचं थोडंसं आवाजाची टेस्टिंग चालू आहे, तर म्हणून मी लवकर जातो आहे। तर शार्पीची गाडी घेऊन जातो आहे। कंटिन्यू करा ब्लॉग, आजचा ब्लॉग पण भारी होईल। तर ठीक आहे, आता डायरेक्ट नामपूरला भेटू आपण। तेजस येतो आहे, ते चावी घेऊन, शार्पीची गाडी चावी तिकडे त्या घरी होती, तर मी तर त्याचा वेट करतो आहे। तो आला का लगेच मी नामपूरला निघतो। तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लॉग। रात्रीला नाईट टाळी आपल्याला आज, तेव्हाच एंड होईल ब्लॉग। तर काही नवीन असतात तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला। बऱ्याच दिवसापासून आपला मोठा व्हिडिओ आला नव्हता, मोठा ब्लॉग। सध्या शॉर्टमध्येच थोडंसं काही गर्दी चालू आहे, तर ठीक आहे, कंटिन्यू करा ब्लॉग। करे आत्ताशी नाही आला का तू? आधीच मागे लागत होता ना, वाजून चावी द्यायला आला, पूर्ण एकदम भारी डाय मारला त्याने। तर फायनली मित्रांनो आपण नामपूरला बसलो आहे, महाराजा बँडच्या जवळ, गाडीजवळ। तर त्या शेडमध्ये लावली होती गाडी, आणि खूप येताना खूप पाऊस चालू होता, म्हणून हळूहळू आलो, वेळ लागला। तर हे बघा इकडं रोशन भाऊंची गाडी आहे, शिवशाही बँड नामपूर। तर ते गेले गावात, त्यांना फोन केला होता, ते येत आहे आता 5 मिनिटात। आपले महाराजा आले या स्वागत आहे तुमचं। त्यांनी आम्हाला लवकर बोलून घेतलं आणि ते उशीर आले बघा। मायवानी अंबाबाई गणवरली अंबाबाईया मायवानी अंबाबाई। तोपर्यंत मी फ्रेश वगैरे होऊन येतो आणि आपण ही गाडी, आपण शार्पीची गाडी कुठेतरी पार्किंग लावून देऊ आणि आजचा कार्यक्रम पास करू। पाणीचं वातावरण आहे, केव्हा पण पाऊस पडू शकतो, तर ठीक आहे, आपण आता फ्रेश व्हायला जाऊ। तर मित्रांनो फ्रेश वगैरे घेऊन आलो आहे तिकडनं मी, फार लांब जावं लागेल तिकडे फ्रेश व्हायला। वॉशरूम इतकं लांब होतं, ते लांब होतं। त्यांची गाडी पण इथं लावली गेली आणि बघा बग्गी पण आलेलं आहे तिकडे, लग्न नाईटचं तिकडे आहे, इकडं पण राहतं, पण डेला राहतं। असं आहे इथं लॉन्चचं काय म्हणतात याला, लॉन्चचं याला मॅनेजमेंट, हां मॅनेजमेंट असं आहे त्याचं, हां इव्हेंट मॅनेजमेंट। तर ठीक आहे, हे बा काय वांद्रं लावत आहे ते, बाकीचे वांद्रमध्ये बसले, बाकीचे वांद्र, हा मोठा बंदर आहे आणि अजून टोपी काढणार तो इकडं, तुम्हाला एक वरती शार्पीची टोपी वरती करतोय। आता लगेच थोड्याच वेळाने शेवंतीने निघणार आहे, पाहुणे येत आहेत, गर्दी होते आपोआप हळूहळू।
हे बघा ते पुंगाणीवाले पुंगाणी वाजताय. मगर जहाँ भी होती है मेरे दोस्त, शादियाँ तो नसीब से होती है। आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, यार की शादी है, मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है। और साले जैसे साले संसार की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है। पेटून उठलेला धक राणा आहे, स्वच्छ साधं त्यांचं राहणीमान आहे, कार्यकर्त्यासाठी भाऊ जीव की प्राण आहे। म्हणूनच बच्चू दादा भाऊ लखमापूरची शान आहे।
या समाज कार्यासाठी या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर अच्युताता भाऊ एक नंबर अच्युताता भाऊ एक नंबर अच्युताता भाऊ एक नंबर अच्युताता भाऊ एक नंबर आजची ऑर्डर संपली मित्रांनो. तर आम्ही जातोय आता कुठे माहिती आहे का, इकडे चाललोय आम्ही आता ते झालं का मग आता बघू आता जेवण वगैरे भेटतं का नाही, का उपाशी जावं लागतं घरी बघू आता. हे बा आमचे जायकड्याचे संदीप सिंगर उर्फ सँडी भाई आले होते आज. मी त्याचा पाहुणा आहे. ते आले होते ते आज ते काय म्हणायचे, आज मला टिमकी वाजायची म्हणे, मला टिमकी वाजायची आवड आहे म्हणे, म्हणून ते आज टिमकी वाजत होते. मला मदतीला आले नाही. आणि इकडे बी हे पण सिंगिंग करता पण हे पण आले नाही मदतीला. एकटा काय एकटाच गावात आहे ना बरं. हां त्याचे पाहुणे तू काय सांगतो माझं चाल आहे माझं. तुला आता येतो लगी करून का तुम्ही बी येतात? तुम्ही नका येऊ, तुम्ही ताईतच थांबा. सावधान गुरुदेव बोलून प्रथम वरांना पुष्पमाळा अर्पण करायची आणि नंतर वरांना इंगळे आणि बच्छा विद्या बलं दैव बलं तदेव लक्ष्मी बले तर फायनली मित्रांनो आपला आजचा कार्यक्रम संपला आहे. आणि बघू शकता गाडी पण पॅकिंग झाली आणि रस्त्यामध्ये पाऊस नको लागायला म्हणून आपण पहिलेच झाकून घेतली गाडी. तर हळूहळू जाईल. तर मी शार्पीची गाडी घेऊन जातो आहे नामपूर मार्गे. आणि गाडी पण नामपूर मार्गे जाणार आहे. काही सटाण्याकडचे जे पोरं होते ते मोटरसायकल आणली होती त्यांनी, जातील मोटरसायकलवर. आता वाजता आहे 10. तर 10 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला. म्हणजे जेवण वगैरे चालले आमची. जेवण इकडं पेमेंट वगैरे केलं. आता इकडं आलो. तर ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि सागर पण पुढच्याच ब्लॉगमध्ये भेटेल तुम्हाला. आणि बस मग काय बाकी काही नाही. बस सागर जेवण पोटभर केलं त्याने, एकदम पोटभर जेवण केलं आणि सगळं एकदम क्लिअर केलं. तर ठीक आहे मग आता निघतो आम्ही. मग काय करू, तुझा टाईमपास करून काही मजा नाही. सगळे बाकीची पाहुणे मंडळी तर गेली. भरपूर गाड्या होत्या गेल्या सगळ्या. पाहुणा आपला नाही होता, जाऊ दे. हां तर ठीक आहे. आता सुमितलाही सांगतो. सुमित पण आला होता, मामाचा मुलगा आहे. तो पण आला होता, म्हणजे काल पण आला होता लखमापूरला आणि आज पण आला. तर तो पण जायला होता जेवण वगैरे करून फुगटचं खाऊन गेला आता. तर ठीक आहे, बाय बाय. निघतो आता. पॅन्टची गाडी चालली आहे, मला जावं लागेल आता. ठीक आहे, बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए गुड बाय, गुड नाईट, टेक केअर.